काळी हळद म्हणजे जादूटोणा, काळी हळद म्हणजे भोंदूगिरी, काळी हळद म्हणजे अंधविश्वास कळना, किंवा काळी हळद म्हणजे चमत्कार कळना. तर खरंच असं काय असतं का? गेली आता जवळपास 6 वर्ष काम करताना आम्हाला बऱ्याचशा लोकांचे खोचक प्रश्न येतात की खरंच ह्याला वैज्ञानिक आधार काय, किंवा हे खरंच सत्य आहे का. मग आम्हाला कोणतरी प्रश्न विचारतो की अरे ती पंतप्रधानांना द्या म्हणजे त्यांची बेरोजगारी दूर होईल कळना. म्हणजे इतके खोचक प्रश्न आम्हाला येतात आणि बऱ्याच वेळेला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण कसं आहे की सगळ्यांपर्यंतच आम्हाला पोहोचता येत नाही. तर मला वाटतं आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे की त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही इथे या व्हिडिओद्वारे प्रयत्न करू ना. आणि मॅक्झिमम जेवढे प्रश्न कव्हर करता येईल ज्याच्या माध्यमातून तिच्याबद्दल असणारे म्हणजे काळ्या हळदीबद्दल असणारे गैरसमज आणि अंधश्रद्धा जर दूर झाली तर आमच्या ह्या प्रोजेक्टला पुढे घेऊन जाण्यास ह्या पूर्ण व्हिडिओचा मदत होईल आम्हाला. नमस्ते, हाय, मी दीपाली आणि प्रणित. आम्ही दोघं मिळून आज ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यामध्ये आपण नक्की काय काम करतो, काळी हळद म्हणजे नक्की काय असते, काळी हळद खरंच युजफुल असते का, आणि काळ्या हळदीचे मेडिसिनल आणि आध्यात्मिक हे दोन्ही पद्धतीचे गुणधर्म आणि ती कशी वापरावी या संदर्भात अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांवरती डिटेल डिस्कशन करण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय काळ्या हळदीवर. ऍक्च्युअल संशोधन करतोय. संशोधन म्हणण्यापेक्षा आम्ही काही नवीन शोधून काढत नाहीये. ह्या गोष्टी पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत, पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे त्याच्याबद्दलचं ठोस नॉलेज नसल्यामुळे बरेच जण त्याचे चुकीचे वापर करतायत आणि युट्यूब सारख्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चुकीचे माध्यमातून म्हणजे चुकीचे वापर वेगवेगळ्या प्रमाणात पसरवले जातात आणि मग त्याच्यातून लाखो करोडो रुपयांना लोकांना लुबाडलं जातं. त्यामुळे होतंय काय की ऍक्च्युअल जी काळी हळद आहे ना ती बदनाम होतीये. ऍक्च्युअल काळी हळद आहे वेगळीच आणि लोकांसमोर आणली जाते वेगळीच. आमच्या आयुष्यात त्याचे प्रचंड परिणाम आम्ही अनुभवलेले आहेत आणि खूप चांगले आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आम्ही अनुभवलेले आहेत. तर सर्व रिझल्ट मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सध्याच्या काळामध्ये काळ्या हळदीच्या माध्यमातून किंवा ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून इथे रत्नागिरी हरचिरीमध्ये आपला टोटल 24 एकरचा प्रोजेक्ट आहे. त्या 24 एकरच्या प्रोजेक्टमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये जवळपास 4.5 एकरची काळ्या हळदीची ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करतो. त्याच्यामध्ये बराचसा पार्ट जो आहे तो मेडिसिनल गुणधर्मांसाठी काळी हळद उगवण्यासाठी म्हणून काम चालतं आणि काही थोड्या पार्टवरती पूजेसाठी किंवा आध्यात्मिक प्रक्रियेसाठी सुद्धा काळी हळद वेगळ्या पद्धतीने उगवण्यात येते. आणि हे सगळं करण्यासाठी जे वर्षभर काम करायला लागतं म्हणजे अनेक प्रोसेसेस असतात. त्या सर्व प्रोसेसेस आम्ही दोघंही फॉलो करतो. आमच्या इथले सगळे टीम मेंबर्स फॉलो करतात आणि त्याच्यातून लोकांना अतिशय चांगले रिझल्ट देऊ शकेल असे काही प्रोडक्ट जन्माला आलेले आहेत. काळ्या हळदीच्या बाबतीमध्ये सध्या काळ्या हळदीची पूजेची कंद, काळ्या हळदीची पूजेची रोपं जी घरामध्ये ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असतात ही रोपं पण आम्ही देतो. पूजेची कंद आम्ही देतो. त्याचबरोबर काळ्या हळदीची पावडर फॉर मेडिसिनल पर्पज ती आम्ही देतो आणि शेतकऱ्यांसाठी म्हणून काळ्या हळदीचं बियाणं सुद्धा आपण देत असतो. काळ्या हळदीचं खरं नाव आहे ना, हे काळी हळद नाहीच आहे. तिचं खरं नाव आहे कृष्ण हरिद्रा आणि तिचं बॉटनिकल नेम येतं कुर्कुमा केसिया. हे तिचं बॉटनिकल नेम आहे. कृष्ण हरिद्रा म्हणजे काय? कृष्णाच्या कलर सारखी दिसणारी म्हणून ही कृष्ण हरिद्रा. ओके, म्हणजे जर तुम्ही काळी हळद तोडलात तर आतून सुरुवातीला जसं दीपालीने मगाशी सांगितलं की ती सुरुवातीला निळी दिसते, म्हणून काही लोक तिला निळी हळद पण म्हणतात, पण ती निळी हळद नाही. आणि ती जशी सुकत जाते तर तशी काळपट ग्रे कलरचा रंग पकडते ना. त्याच्यामुळे तिला कृष्ण हरिद्रा असं खरं नाव तिला दिलेलं नाही. म्हणजे श्रीकृष्णाच्या रंगाची हळद म्हणून ती कृष्ण हरिद्रा. जेव्हा एक्झॅक्टली काळी हळद आमच्या आयुष्यामध्ये आली, म्हणजे जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये काळी हळद स्थापन झाली तेव्हा आमच्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल व्हायला सुरुवात झाली. जसे ते बदल आम्हाला अनुभवायला लागले आम्ही त्याच्यावरती अभ्यास सुरू केला आणि नंतर कळलं की ह्याला अनुसरून समाजामध्ये प्रचंड गैरसमज आहेत, प्रचंड अंधश्रद्धा आहेत आणि त्याला पकडून बरेचसे लोक लाखो रुपयाची फसवणूक करतात. तर मग त्यासाठी आम्ही काळी हळद संशोधन केंद्राची स्थापना केली, ज्याच्या माध्यमातून तिचं खरं रूप लोकांपर्यंत पोहोचावं, ही जी फसवणूक आहे ती थांबावी आणि खरंच त्या मातेचा म्हणजे त्या काळी हळद मातेचा लोकांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा व्हावा का ना,
याच्यासाठी काळी हळद संशोधन केंद्र काम करतं. इथे 2 स्तरावरती काम चालतं. जसं मगाशी दीपालीने सांगितलं की तिच्या औषधाचे गुणधर्म प्रचंड आहेत. कर्क्युमियम लेवल त्याच्यामध्ये जी असते ती तुम्हाला जवळपास 7 ते 8% वरती मिळते. त्यामुळे ती प्रचंड औषधी आहे. त्यामुळे तिचे औषधाचे गुणधर्म वरती काम होणं गरजेचं आहे की ती लोकांना त्याचे बेनिफिट कसे व्हावे याच्यासाठी काळी हळद संशोधन केंद्र काम करतं. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की तिच्या आध्यात्मिक लेवलला पण फायदे आहेत, ते पण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. मग ह्या 2 गोष्टींना वरती काळी हळद संशोधन केंद्र काम करतं. काळ्या हळदीला वैज्ञानिक आधार आहे का? तर डेफिनेटली येस. आज आपण पुस्तकात ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत किंवा पुस्तकामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत त्याच आपल्याला वैज्ञानिक वाटतात. पण मला वाटतं जर आपण आपला सनातन धर्म बघितला तर त्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी बऱ्याचशा गोष्टी अशा शोधून ठेवलेल्या आहेत ज्या गोष्टी आपल्याकडे आजपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि त्या आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्याला वैज्ञानिक म्हणत नाही. तुम्ही बघा की एकतर काळ्या हळदीचं तत्व कशावरती चालतं, तर काळ्या हळदीचं तत्व लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि एनर्जी मल्टिप्लिकेशन या तत्वावरती चालतं. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की आपण विज्ञानामध्ये शिकलेलं आहे की हे सगळं जग एनर्जीने बनलेलं आहे. आपण सगळे एनर्जीचे पार्ट आहोत. एनर्जीचा पहिला नियम आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएट, कॅनॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन आस्पेक्ट टू अनदर आस्पेक्ट. बरोबर आहे, ते का याच्यातून दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करता येते. ओके, काळी हळद एक्झॅक्टली करते काय? तुम्ही जर बघितलात ना, पूर्वीची माणसं बघा, ह्या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या एनर्जीशी डायरेक्टली डील करू शकतात. तुम्ही आणि मी एनर्जीशी डायरेक्टली डील नाही करू शकत. पण जर बघितलात तर मीठ, पाणी आणि हळद या अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे त्यातले काही एक्झाम्पल्स आहेत जे एनर्जीशी डायरेक्टली डील करून त्याला मल्टिप्लाय करू शकतात. बघा, आजही आपली आजी जर निगेटिव्ह एनर्जी काढायची असेल किंवा नजर उचलायची असेल तर काय करते, आपल्यावरती मीठ फिरवते आणि ते काढून टाकते. किंवा आपण आपल्या वैदिक सनातन धर्मात बघितलेलं आहे, पूर्वीच्या काळी जर लोक एखाद्या व्यक्तीला श्राप द्यायचा असेल तर ते मंत्रलेलं पाणी शिंपडायचे आणि त्या गोष्टी व्हायच्या. ओके, म्हणजे ह्या गोष्टींमध्ये इतकी ताकद आहे ना की त्या डायरेक्टली त्या एनर्जीशी डील करू शकतात. म्हणून आजही बघा, जी पूर्वीची जी सनातन लोक आहेत किंवा आपली जी वयोवृद्ध लोक आहेत ती तुमच्याकडनं पाणी घेताना 10 वेळा विचार करते. ती कोणाकडनं पाणी घेत आहेत हा ते विचार करून पाणी घेतात. किंवा जर मीठ संध्याकाळचं देत नाही किंवा मीठ डायरेक्टली हातावरती देत नाही, ते सांगतात खाली ठेव, मी तिकडनं घेतो. कारण ज्या व्यक्तीकडनं किंवा ज्या सोर्समधून ते आलेले आहेत त्या पद्धतीची ती एनर्जी कॅरी करत असतात त्यासोबत. ओके, काळी हळद ही तशीच आहे. काळी हळद ही डायरेक्टली एनर्जीशी डील करू शकते. ओके, ती एक्झॅक्टली करते काय, तर आज बघा, आता आपण इथे बसलेलो आहोत ना, इथे सिग्नल अजिबात नाही. म्हणजे जर आपल्याला मोबाईलचा सिग्नल हवा असेल तर इथे तुम्हाला सिग्नल मिळणार नाही. मग आम्ही काय केलं, इथे एक सिग्नलचा बूस्टर बसवलाय ना, म्हणजे एक जवळपास 50 फुटाचा टॉवर आहे. त्या टॉवरवरती आम्ही एक बूस्टर लावलेला आहे. तो बूस्टर काय करतो, तो आजूबाजूला कुठला टॉवर असेल त्याची एनर्जी, त्याची फ्रिक्वेन्सी शोधतो, ती बूस्ट करतो आणि आपल्या इथे सोडतो, जेणेकरून आपल्याला त्याची सिग्नल मिळतात. काळी हळदी तेच करते. तुम्ही तिच्या सानिध्यामध्ये राहून तिला जी एनर्जी देणार ती बूस्ट करण्याचं काम करते. ओके, त्यामुळे डेफिनेटली काळ्या हळदीला वैज्ञानिक आधार आहे आणि हे आज नाही, हे अनेक वर्षापूर्वी सिद्ध झालेले आहेत. त्याच गोष्टी आज तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. इच्छा पूर्ण करण्यासाठी काळी हळद का वापरावी? असं काही नाही की आपण काळी हळदच वापरली पाहिजे. ज्या पद्धतीने आपल्याला कुठे प्रवास करायचा असेल तर आपल्याकडे अनेक मार्ग असतात, अनेक वाहनं असतात, अनेक पर्याय असतात. त्यातला सगळ्यात सोपा आणि चांगला आणि आपल्याला कम्फर्टेबल असा पर्याय आपण निवडतो, खिशाला परवडणारा, बरं की नाही? असे अनेक आपण हे लावतो, माझ्या जवळपास कुठून मी जाऊ शकतो. जसं आता मला इथून कोकणातून दिल्लीला जायचं तर मी ट्रेनने जाऊ शकते, मी प्लेनने जाऊ शकते, मी बसने जाऊ शकते, मी चालत पण जाऊ शकते. ह्या सर्व प्रकाराने मी जाऊ शकते. आणि मग त्या आपल्याला काय कम्फर्टेबल आहे त्याच्यानुसार आपण कुठल्या पद्धतीने जायचं आणि काय अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण आपलं तिकीट बुक करतो. किंवा अगदी कोणी असेल तर चालतही जाऊ शकतो. तसंच आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण मेहनत करतो, एखादी गोष्ट करण्यासाठी परत परत मेहनत करत राहा. एखादा व्यक्ती सांगेल नाही काहीच करू नका, तुम्ही फक्त विचार करत राहा, त्याच्यातून पण पूर्ण होईल. एखादा व्यक्ती सांगेल की ध्यानधारणा करा, त्याच्यातून पूर्ण होईल. एखादा माणूस सांगेल 100% मेहनत करा, त्याच्यातून पूर्ण होईल. आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपली स्वप्न, आपलं आयुष्य, आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. काळी हळद ज्या पद्धतीने आपण मुंबईला मी फास्ट कशी पोहोचेल, दिल्लीला मी फास्ट कशी पोहोचेल आणि कम्फर्टेबली कशी पोहोचेल आणि माझ्या खिशाला काय परवडेल
ह्या गोष्टी आपण बघतो आणि त्याच्यातून आपण निवडतो, सगळ्यात चांगलं काय ते निवडतो. त्या पद्धतीने काळी हळद ही आपल्या इच्छा करण्याचा थोडा फास्ट मार्ग आहे. म्हणजे मी ज्या ठिकाणी चालत जाऊ शकते त्या ठिकाणी मी गाडीने गेली तर लवकर पोहोचणार आहे. तसंच मी जे काम करते, मी जे चांगले विचार करते, मी जी मेहनत करते, त्याच्या जोडीला जर काळ्या हळदीची जोड मिळाली तर ते काम माझं फास्ट होणार आहे. आता लक्ष्मी स्वरूप म्हणजे नक्की काय असतं, पहिले ते समजून घ्या. लक्ष्मी स्वरूप म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा काहीतरी करण्यासाठी मदत करते, फास्ट करण्यासाठी, तर ते लक्ष्मी स्वरूप असं असतं. लक्ष्मी स्वरूप म्हणजे धनाची देवता. आता धन म्हणजे काय, तर फक्त पैसा का नाही, तर आपल्याकडे वाहन असतं, एखादी गाडी असते, तर त्याची पण आपण पूजा लक्ष्मी स्वरूप म्हणून करतोच ना. आपल्याकडे पैशांच्या नोटा असतात, तर त्याची पण पूजा आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून करतोच आहोत. किंवा आपल्याकडे गायी आहेत, तर पूर्वी गौधन म्हणून त्याची पूजा केली जायची. तर लक्ष्मीचे अनेक प्रकार आहेत. आपण जिथे पोहोचू इच्छितो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी गोष्ट आपल्याला मदत करते ती म्हणजे लक्ष्मी स्वरूप. आता याचं उदाहरण देते. सपोज तुम्हाला एखादं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काम करायचं असेल, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काम करायचं असेल आणि अचानक तुमच्याकडे 1 लाख रुपये आले, तर ते काम तुमचं फास्ट होऊ शकणार आहे. बरं, तो पैसा तुम्हाला नाही सांगणार आहे की तुम्ही हे काम करा की हे काम करा, पण तुम्हाला कुठलंही तुमचं काम करायला आपल्याला एक मदत होते, म्हणून तो लक्ष्मी स्वरूप आहे. त्याच पद्धतीने जर आता मला चालत जायचं दिल्लीला, मग अशी सांगितलं त्या पद्धतीने, चालत जाण्याच्या ठिकाणी जर माझ्याकडे गाडी आली तर मी तिथे लवकर पोहोचेल आणि कम्फर्टेबली पोहोचेल, म्हणून ते वाहन म्हणजे माझी लक्ष्मी स्वरूप आहे. तसंच काळी हळद आपल्याला आपण जे करतो आहोत ते फास्ट करायला आणि चांगल्या पद्धतीने करायला, सक्सेस मिळवायला मदत करते, म्हणून ती लक्ष्मी स्वरूप आहे. काळी हळद नक्की कुठली वापरली पाहिजे, पूजेसाठी म्हणून कुठली हळद वापरली पाहिजे. आता आपल्या घरामध्ये जर आपण लक्ष्मी स्वरूप आणणार आहोत, आणि लक्ष्मी स्वरूप म्हणजे काय करणार, आपल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करायला आपल्याला मदत करणार आहे. आता ती एनर्जीशी टॅकल करते. जर तुम्हाला अशीच कुठेतरी रस्त्यावर पडलेली हळद मिळाली, जर तुम्हाला असंच कुठेतरी कुणाकडून घेतायत, हे पण तितकंच महत्वाचं असतं. कारण ती जेव्हा तिथून येते तेव्हा तिच्यावर अगोदर काय संस्कार झालेले आहेत हे खूप महत्वाचे असतात. आपण एखादं बाळ दत्तक घेतो तर आपण किती विचार करू, आपल्या घरातला जर तो व्यक्ती मेंबर बनणार असेल तर आपण किती विचार करू, तेवढंच महत्वाचं हे. कारण ते मूल तिथले संस्कार घेऊन तुमच्याकडे येत असतं आणि ते पुढे जाऊन काहीतरी बनणार आहे. तसंच काळी हळद सुद्धा आपण कुठून आणतोय, तिच्यावर तिने कुठले संस्कार झालेले आणि कुठली एनर्जी अडॉप्ट केलेली, कारण ते खूप पॉवरफुल आहे, खूप पॉवरफुल आहे. त्यामुळे तिने एनर्जी कुठली ग्रास्प केलेली आहे, कुठून ती आलेली आहे, हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली असं सांगेन की अशीच कुठेतरी मिळाली म्हणून काळी हळद उचलून घरामध्ये आणणं आणि ठेवणं कुठेही, हे तितकंसं योग्य नाही. तुम्ही कुणाकडून घेतायत आणि कुठल्या प्रकारे तिला एनर्जाइज केलेलं आहे हे खूप महत्वाचं असतं. सेकंड थिंग तुम्हाला हे सांगेन की काय फरक आहे नुसतीच उगलेली काळी हळद आणि अभिमंत्रित हळद. तर नुसतीच उगलेली हळद म्हणजे आता हळद ती हळद आहे ना, तिच्यात एनर्जी साठवण्याची, मल्टिप्लाय करण्याची कॅपॅसिटी आहेच, पण त्याबरोबर तिच्यामध्ये मेडिसिनल गुणधर्म पण आहे. हळद ती हळद आहे. पण ज्या पद्धतीने एखादा दगड आणि एखादी देवाची मूर्ती ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना, तोच रेग्युलर काळी हळद आणि पूजेची काळी हळद मध्ये. त्याला मंत्रोपचार करून, त्याला वर्षभर काम करून कशा पद्धतीने एनर्जाइज केलेलं आहे, त्याच्याने आपल्या घरात काय घडणार आहे हे ठरतं. जर तुमच्याकडे अशीच काळी हळद असेल कुठली तरी, किंवा जिच्याकडे तुमचं लक्ष नाहीये, जी वाढलेली आहे, तर ती हळद पहिल्यांदा कन्फर्म करा की ती सेंद्रिय आहे का. दुसरी गोष्ट, ती जी काळी हळद आहे ती काळी हळदच आहे का हे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्ही मेडिसिनली म्हणून तिला सेवन करू शकता आणि प्रमाणामध्ये, म्हणजे योग्य तज्ञांच्या सल्ल्यानेच तिला सेवन केलं पाहिजे. मेडिसिनल म्हणून वापरू शकतो, पण जर आपल्याला एनर्जी टॅकल करण्यासाठी म्हणून जर काळी हळद घ्यायची असेल तर तुम्ही कुणाकडून घेतायत आणि ती कुठल्या एनर्जी मधून आली आहे हे 10 वेळा चेक करणं अत्यंत गरजेचं.
काळ्या हळदीला खरंच म्हणजे लोक हा प्रश्न आम्हाला विचारतात की खरंच अभिमंत्रित केली जाऊ शकते का, मग ह्याच्यात बंधुगिरी नाही का, अभिमंत्रित किंवा मंत्र असले काय उच्चार आले ना की मग लोकांचे सेन्सेस जागे होतात. ओके, तर मग काळ्या हळदीला अभिमंत्रित केले जाऊ शकते का, तर येस. ओके, आणि बघा मगाशी दीपालीने सांगितलं की आता फॉर एक्झाम्पल दगड आणि मूर्ती ह्याच्यातला जो फरक आहे ना, की आपण मूर्ती बनवण्यासाठी एक नॉर्मल दगडच वापरतो, पण त्या दगडावरती जेव्हा मूर्ती बनते त्याच्यावरती बरेचसे संस्कार केले जातात आणि मगच आपण ती देवाऱ्यामध्ये ठेवतो. ओके, त्यामुळे त्या पद्धतीने काळ्या हळदीला, नॉर्मल काळ्या हळदीला जेव्हा आपण पूजेची काळी हळद बनवतो त्याच्यावरती बरेचसे संस्कार केले जातात. ओके, आणि त्याच्या म्हणजे काळी हळद संशोधन केंद्रामध्ये हे काम तर वर्षभर चालतं, म्हणजे नुसतं एका रात्रीमध्ये संस्कार होत नाहीत, तर ते काम वर्षभराचं असतं. त्याच्या संदर्भातलं एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो, ते आपण बघूया आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की खरंच तिला काळी हळद अभिमंत्रित करणं पॉसिबल आहे. आता मी एक छोटेसे एक्सपेरिमेंट मला इथे करून दाखवणार आहे. इथे मी काय करतो की हे काही कागदाचे तुकडे मी इथे टाकलेले आहेत. ओके, आणि ही प्लास्टिकची पट्टी मी घेतलेली, हे सगळं एक्सपेरिमेंट आपण लहानपणी आपल्या प्रयोगशाळेमध्ये केलेले आहे. तेच एक्सपेरिमेंट तुम्हाला मी आता दाखवतो. तर बघूया हे कागदाचे जे तुकडे आहेत ह्या पट्टीला अट्रॅक्ट होतात की आपण त्याआधी बघूया. इथे अजिबात त्याला अट्रॅक्ट होत नाही किंवा तुला कुठल्याही पद्धतीने चिटकत नाही. ओके, आता मी काय करतो, हीच ती पट्टी आता माझ्या हा लोकरीचा कपडा आहे त्याच्यावरती मी घासतो. एक 2 मिनिटं घासल्यानंतर ना आता बघूया ह्या त्याच पट्टीला जे मगाशी जे कागदाचे तुकडे चिटकत नव्हते, काही हालचाल नव्हती, ती आता होते का बघूया. हे मगाशी ज्या पट्टीला हे चिटकत नव्हते त्याच पट्टीला तरी चिटकायला लागले. सो ह्याला आपण स्टॅटिक एनर्जी असं म्हणतो. हे सगळं आपण प्रयोगशाळेमध्ये शिकलेलं आहे. तर तुम्ही विचार करा की या निर्जीव पट्टीमध्ये पण जर काही आपण वैज्ञानिक प्रयोग केल्यानंतर जर त्याला कागदाचे तुकडे जर चिटकत असतील तर काळी हळद तर जिवंत आहे, अट्रॅक्ट होत असेल तर काळी हळद तर जिवंत आहे. मग तिच्यावरती जाऊन समजा काही वर्षभरात जर काही प्रक्रिया केल्या तर डेफिनेटली तिचा आपल्याला फायदा होणारच आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ना ज्याच्या माध्यमातून तिला अभिमंत्रित केले जाऊ शकते, तिला बूस्टर बनवलं जाऊ शकतं. इथे जर तुम्ही बघत असाल ना, इथे 2 प्रकारचे तुम्हाला हवनकुंड दिसत आहेत. हे पहिलं हवनकुंड आहे, याला अग्निहोत्र पात्र असं म्हटलं जातं. हे उलट्या पिरॅमिडच्या आकाराचं असतं. काळी हळद संशोधन केंद्रामध्ये रोज सकाळ संध्याकाळ वर्षाचे 365 दिवस अग्निहोत्र केलं जातं. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेमध्ये एक्झॅक्ट मुहूर्त साधून केलं जातं. आणि दुसरी गोष्ट ते या हवनकुंडामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभर काही ना काही हवन केले जातात, ज्याच्या माध्यमातून काळी हळद ही अभिमंत्रित केली जाते. जसं की हळदीची लावणीची वेळ असते, काढणीची वेळ असते, त्यानंतर ती काढून आणल्यानंतर इथे आल्यावरती परत ती जी पूजेची हळद असते त्याच्या काही स्पेसिफिक पूजा असतात. तर जेव्हा आपण पूजेची हळद कोणाला तरी देतो तेव्हा त्या सर्व गोष्टी ते त्या व्यक्तीच्या घरात जाऊन ते एनर्जीवरती काम करणार आहे. त्यामुळे ते खूप जबाबदारीने त्याच्यावरती अभिमंत्रित करण्याची प्रक्रिया होत असते आणि ती अशी वर्षभर सुरू असते. म्हणजे असं नाहीये की अभिमंत्रित करण्याची प्रक्रिया नुसती हळद काढली आणि तुम्हाला पाठवली असं नसतं. वर्षभर त्याच्यावरती काम करायला लागतं. त्याच्यामुळे आमच्या दोघांचंही आयुष्य खूप बदलतंय. म्हणजे आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये अनेक अशा घटना झाल्यात की ज्याच्यामुळे म्हणजे आम्ही समृद्ध होत चाललो. आम्हीही होतो, ज्यांच्या घरी ती जाते त्यांच्याकडून आम्हाला दुवा मिळते, तेही समृद्ध होतात. आणि त्याचबरोबर म्हणजे ही सगळी एक निसर्ग चक्र आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला समृद्धीच्या भावनेने जेव्हा आपण काहीतरी यज्ञ करतो, पूजापाठ करतो, तेव्हा जेवढा समोरचा व्यक्ती समृद्ध होणार आहे तेवढीच आपण सुद्धा होत असतो. त्यामुळे हा व्हायसे वर्षा इफेक्ट आम्हाला इथे वर्षभर जाणवत असतो. आणि तुम्ही जर आजूबाजूला बघत असाल ना, तिथे सगळी काळी हळद ठेवलेली आहे. म्हणजे इथे कधीच कुणी म्हणजे आमच्याकडे आता 10 जणांची टीम मेंबर आहे, म्हणजे आम्ही आहोत. आमच्यापैकी कुणी शिव्याशाप देत नाही. इथे कधीच कुणी व्यसन करत नाही. इथे कुठल्या वाईट गोष्टी इथे केल्या जात नाही किंवा इथे कोणी नॉनव्हेज खात नाही. ह्या सर्व गोष्टी आम्ही स्पेसिफिकली इथे पाळतो. तुमच्या घरी आल्यावर तुम्ही ते केलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं. पण ह्या सर्व गोष्टी म्हणजे जेव्हा आपल्याकडून स्पिरिच्युअल प्रोसेस एखादी होत असते तेव्हा आमच्या पण डेली लाईफस्टाईलमध्ये खूप मोठे फरक पडलेले आहेत. साधा प्रश्नाचं साधं उत्तर आहे. आपण हे सगळे प्रश्न आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणातूनच लक्षात येतो. मी एक गाडी आणली
चांगली 5 स्टार एकदम भारी गाडी आहे आणि ती घराच्या बाहेर लावून ठेवली, तर मी आपोआप जिथे पाहिजे तिथे पोहोचेल का? नाही पोहोचणार. मला त्या गाडीत बसायला लागेल, ती गाडी चालवायला लागेल, किंवा तो गाडी चालवणारा कोणीतरी ठेवायला लागेल, त्यात पेट्रोल भरायला लागेल, त्याचा मेंटेनन्स करायला लागेल. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायला लागतात. तसंच आहे की नुसती गाडी आणून घरामध्ये ठेवली आणि आता माझ्या झाल्या सगळ्या इच्छा पूर्ण, असं होत नाही. त्याच्याबरोबर काही प्रोसेसेस असतात. बरं, पहिली तर ती गोष्ट महत्वाची आहे की ती गाडी तुम्ही कोणाच्या हातात देताय हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही गाडी आणून ज्या व्यक्तीला गाडी चालवताच येत नाहीये त्या व्यक्तीच्या हातात आपण ती गाडी नेऊन दिली तर किती मोठी रिस्क आहे ना. तसंच आहे, काळी हळद हे एक महान टूल आहे आपल्या घरातली एनर्जी बूस्ट करण्यात. पण तुम्ही त्या पद्धतीने त्याला वापरणं. आता मग कसं वापरायचं, कसं आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी अस्तित्वात याव्या यासाठी म्हणून आपण त्याच्याबरोबर काय केलं पाहिजे, हे सगळं आम्ही संकल्प सिद्धी नावाचा कार्यक्रम काळ्या हळदीच्या पूजेच्या कंदांबरोबर देतो. मग त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं काही एक्सप्लेन केलेलं असतं. थोडक्यामध्ये तुम्ही गाडी घेतलात पण गाडी चालवायची कशी हे शिकणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुमच्याकडे काळी हळद आहे पण संकल्प सिद्धी कार्यक्रम त्याच्याबरोबर राबवणं हे तितकंच जास्त महत्वाचं. म्हणजे काय आहे ना, सांगतो तुला की जेव्हा म्हणजे आम्हाला बरेचसे असे प्रश्न येतात की मग काळी हळद आम्ही घरात ठेवली तर मग काय सगळं पाहिजे ते आम्हाला मिळणार का उद्यापासून. आणि काही लोक खरंच तशा पद्धतीने विचार करायला सुरुवात करतात की आता मी काळी हळद ठेवली आहे तर आतापासून मी माझे सगळे कष्ट जातील हे करील. किंवा मला फेसबुकवरती कमेंट देतात मग काळी हळद ठेवली तर कष्ट करायची काय गरज, मग प्रत्येकजण टाटा बिर्ला झाला असता किंवा अंबानी झाला असता त्यांना. तर एक्झॅक्टली लक्षात घ्या की तसं नाही आहे. काळी हळद घरात ठेवल्याने आपल्याला फायदे होतात. ओके, जसं दीपालीने उदाहरण दिलं की गाडी तुम्ही घरात आणून ठेवलेली आहे पण ती गाडी जर तुम्हाला चालवायची माहिती नसेल की तुम्ही घराच्या बाहेरच काढली नाही तर तिचा तुम्हाला काय फायदा आहे का? नाही. मग ती गाडी चालवणं मला शिकलं पाहिजे. बरं, शिकल्यानंतर मग ती योग्य डिरेक्शन मध्ये मला चालवता आली पाहिजे आणि चालवताना सगळ्यांचा नियम पालन करून जर मी तर ती गाडी चालवली तर मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मला मदत करेल आणि मी सुखरूपरित्या जाईल. तेव्हा तिचा मला फायदा होईल. ओके, काळी हळद ही तशीच आहे आणि म्हणूनच काळी हळद दिल्यानंतर आम्ही त्याच्यावरती एक संकल्प सिद्धी कार्यक्रम म्हणजे काय, गाडी चालवायची कशी त्याचं पण ट्रेनिंग देतो आम्ही. ओके, आता हा संकल्प सिद्धी कार्यक्रम आला कुठून, जसं मी मगाशी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये काळी हळद आली आणि काळी हळद आल्यानंतर आम्ही जे काही वापरत गेलो की आम्ही जे काही शिकत गेलो की आम्ही जे काही तिच्याबरोबर आमच्याकडून ज्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यातून जे आम्हाला बेनिफिट झाले ना त्याच सर्व गोष्टींना आम्ही संकल्प सिद्धी कार्यक्रमामध्ये घेतलेलं आहे. आणि मला सांगायला खूप प्राऊड फील होतं की आतापर्यंत जवळपास 14,000 पेक्षा जास्त लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे काळी हळदीच्या. त्यामुळे काळी हळद दिल्यानंतर जो संकल्प सिद्धी नावाचा जो कार्यक्रम जो आहे तो त्याच्याबरोबर राबवणं कंपल्सरी आहे. आणि हा कार्यक्रम राबवायला ना हार्डली 5-10 मिनिटाचा कालावधी लागतो दिवसातला. म्हणजे खूप काही अवघड असं नाहीये, सिंपल गोष्टी आहेत पण त्या करणं, रेग्युलरली करणं हे खूप गरजेचं. म्हणजे असा प्रश्न येतो ना की मी डॉक्टरकडे जाऊन औषध आणलं पण ते मी घेतलंच नाही तर मी बरी होईल का हो. ते मी घेणं गरजेचं आहे ना, ते अभिप्रेत आहे. नुसतंच घरात आणून ठेवलं आणि सगळं होईल असं नाहीये. औषध घेतल्याबरोबर औषध वेळेवर घेणं, त्याची पथ्य पाळणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच काळी हळद आणून ठेवल्यानंतर जी प्रोसेस आम्ही सांगतो ती रेग्युलरली करणं. रेग्युलरली हा शब्द खूप महत्वाचा, ती रेग्युलरली करणं हे खूप महत्वाचं. काळी हळद आपल्याकडे असताना आपण पाळण्याचे नियम तसं काही खूप मोठं कर्मकांड ह्याच्यामध्ये नाही. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये ही भीती असते तर म्हणजे शिवाशिव किंवा महिलांना जे मासिक पाळीचे त्रास असतात किंवा मासिक पाळी येते मग तेव्हा शिवाशिव होते मग ते चालतं का, किंवा नाहीतर बरेच वेळा त्या गोष्टीवरून लोक खूप घाबरतात. किंवा नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का, दारू पिली तर चालेल का, आमच्या घरामध्ये शिवीगाळ करतात ते केलं तर चालेल का, असे अनेक प्रश्न आम्हाला येत असतात. तर काळी हळद सांगत नाही की शिवाशिव पाळा किंवा तुम्ही हे खा किंवा हे खाऊ नका. काळ्या हळदीचं मुख्य काम आहे एनर्जी बूस्ट करणं. ज्या गोष्टीमुळे तुमच्याकडची एनर्जी निगेटिव्ह होत असेल त्या गोष्टी अवॉइड करा. शिवाशिवमुळे एनर्जी निगेटिव्ह होत नाहीये, त्याचा एनर्जीशी काही संबंध नाहीये अर्थार्थी. त्यामुळे ती गोष्ट विशेष पाळण्याची अशी काही गरज नसते. त्यामुळे त्या बाबतीमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही. व्हेज नॉनव्हेज खाणं, काही लोकांचा आहार असतो नॉनव्हेज खाणं, म्हणजे तो त्यांचा डेली आहार आहे आणि ते खाल्ल्याने त्यांना असं निगेटिव्ह फील नाही होते. सो विच इज ओके. म्हणजे त्याचं असं काही हे पाळलंच पाहिजे असं काही नाही. पण जर एखाद्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाल्लं आणि तुम्हाला वाटतं अरे बापरे मी
चूक केली आहे, तर तुमच्या मनात असे जर निगेटिव्ह विचार येत असतील किंवा तुमच्या मनात ज्या गोष्टीने निगेटिव्ह विचार तयार होतात त्या गोष्टी अवॉइड करा. त्याच्या व्यतिरिक्त काळ्या हळदी घरात असताना एक पाळण्याचा सगळ्यात महत्वाचा नियम, जो एकच नियम जरी तुम्ही पाळलात ना तरी हळदीचा तुम्हाला फायदा होईल. तो म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात हव्या आहेत त्याबद्दलच बोला आणि ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात नकोय त्या बोलणं अवॉइड करा. बरोबर, एखाद्या वेळी बोललं गेलं मग काय करायचं? मग त्याच्यावर अजून कथ्याकूट करत त्याच्यावर फोकस करू नका. ज्या सेकंदाला तुमच्या लक्षात येते की मी हे नाही बोलायला पाहिजे तो विषय तिथेच सोडा. परत नव्याने तुम्हाला जे हवंय त्याचबद्दल बोलत राहा. त्याचबरोबर सोयर सुतकाबद्दल पण बरेचसे प्रश्न असतात. तर मी तर म्हणेन की काळी हळद जर महालक्ष्मी स्वरूप आहे, जर आपल्याकडे बाळ नव्याने आलेलं आहे तर घरात किती पॉझिटिव्ह एनर्जी असते, तेव्हा तर आपल्याकडे काळी हळद असावी आणि तिची आपण रीतसर पूजा करावी. पूजा करणं शक्य नसेल तर ऍटलिस्ट तिला आपण धन्यवाद तर नक्कीच देऊ शकतोय ना की आपल्याकडे हे लहान बाळ आलंय. सोयर म्हणजे काय की त्या दरम्यान तुम्ही तुमचा सगळा फोकस त्या बाळाकडे ठेवा, पूजा जरी नाही केली तरी चालते, अशी ती स्टेज असते. त्यामुळे सोयरामध्ये काळ्या हळदीला हात लागला तर चालेल का किंवा हे, तर तसं काहीही नाहीये. सुतकाच्या बद्दल पण त्याच गोष्टी आहेत की काळ्या हळदीचं असं म्हणणं नाहीये स्पेसिफिकली की अरे सुतक आलं तर मग आमच्या घरामध्ये हळद नसली पाहिजे, असं मुळीच नाहीये. ते काय होतं ना की आपल्याकडे ना देवाला अनुसरून बरीचशी भीती घातलेली गेली ऍक्च्युली, आणि मग त्या भीतीला अनुसरून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. ओके, तर मला वाटतं काळ्या हळदीच्या बाबतीत कुठलीही काही घाबरायची गोष्ट नाहीये का ना. उलट ती माता स्वरूप आहे आणि आई आपल्या कुठल्याच मुलाचा वाईट कधी विचार किंवा चिंतित नाही की वाईट गोष्टी करत नाही कोणी. तिच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट पाळावी, जसं दीपाने सांगितलं की तिच्या सानिध्यामध्ये राहून निगेटिव्ह बोलू नये. तुम्हाला जे हवंय त्या गोष्टी बोललात तर डेफिनेटली तिचा तुम्हाला फायदा होईल. काळी हळद घरात असताना पॉझिटिव्ह विचार करावा असं आपण म्हणतो किंवा निगेटिव्ह विचार करू नये. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे किंवा आमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जाईल का, पॉझिटिव्ह एनर्जी येईल का, किंवा संकल्पसिद्धी करताना पण आपण सांगतो की जे हवंय त्याचा विचार करा, जे नकोय त्याचा विचार करू नका. ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो तेव्हा बरेच वेळा प्रश्न पडतो की पॉझिटिव्ह म्हणजे नक्की काय आणि निगेटिव्ह म्हणजे नक्की काय. थोडक्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीचा तुम्ही जर परत परत विचार केला तर तुम्हाला चांगलं वाटतंय. आणि बघा आता तुम्हाला कुठेतरी जायचंय, सपोज आपल्याला एखाद्या प्रवासाला जायचं आणि त्या प्रवासाविषयी विचार करतोय आणि खूप मजा येते, चांगलं फील होतं ना. सो ती गोष्ट पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. पण त्याच ठिकाणी एखादी गोष्ट तुम्हाला नकोय आणि त्या गोष्टीचा परत परत विचार येतोय, मग राग येतोय, भीती येते, एन्झायटी येते, चिंता येते, दुःख येतंय, ते तुमच्यासाठी निगेटिव्ह आहे. कदाचित एखादी गोष्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे तीच गोष्ट दुसऱ्यासाठी निगेटिव्ह असू शकते. सो ह्या एंटायर जगामध्ये, पूर्ण जगामध्ये एक्झॅक्ट पॉझिटिव्ह किंवा एक्झॅक्ट निगेटिव्ह असं काही नाही. जे एखाद्यासाठी पॉझिटिव्ह आहे ते दुसऱ्यासाठी निगेटिव्ह हे असू शकतं. आता कसं असतं की तुम्ही काय हवंय त्याचाच विचार करणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टी असतील तर त्याला मदत होईल. बघा तुम्ही आता इथे आपण कोकणात बसलोय, परत दिल्लीचं उदाहरण घेऊया. मला दिल्लीला जायचंय, ओके, तर मी गाडीत बसले, तर गाडीत बसल्यावरती माझी डिरेक्शन काय असली पाहिजे? दिल्ली जाण्याची की कन्याकुमारीला जाण्याची? दिल्लीला जाण्याची. तर दिल्लीला जायचंय ना, तर मी दिल्लीला जाणाऱ्या गाडीत बसलो पाहिजे. मला जर कन्याकुमारीला जायचंय तर तिकडच्या गाडीत बसणं ठीक आहे, कुठलीच चुकीची कन्याकुमारीची गाडी चुकीची आहे का? नाही. पण जर मला ज्या दिशेला जायचं असेल त्या दिशेला बघून मी प्रवास करणं, त्या दिशेला मी जाणाऱ्या गाडीमध्ये मी बसणं, ह्या गोष्टी अभिप्रेत असतात. बरं, आता मला अचानक कळलं की मी चुकून कन्याकुमारीच्या गाडीत बसले, तर मग काय नाही, तिथे उतरायचं, जिथे कळेल तिथे उतरायचं, दिल्लीला जाणाऱ्या दिशेकडे जायचं. हे इतकं सिंपल आहे की तुम्ही एकदा पॉझिटिव्ह विचार करतात, एकदा निगेटिव्ह विचार करतात, एकदा पॉझिटिव्ह विचार करतात, एकदा निगेटिव्ह विचार करतात, परत 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 आपण त्याच ठिकाणी फिरत राहू. बरं, वन्स तुम्हाला कळलं की मला इकडे नाही जायचं, मला इकडे जायचं, त्या सेकंदापासून ती गोष्ट करायला आपण सुरुवात केली तर आपण त्याच दिशेला पुढे जाणार आहोत. त्यामुळे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे वेगळं काही नसून आपल्या विचारांची दिशा आहे. काळी हळद ती दिशा आपल्याला देणार नाहीये. काळी हळद आपल्याला फास्ट नेणार आहे, पण तिला कुठल्या दिशेला फास्ट जायचंय हे सांगणारा आपला मेंदू असणार आहे. आणि त्या मेंदूला
आपण योग्य वळण लावणं म्हणजे संकल्पसिद्धी कार्यक्रम. त्याच्यातून तुम्हाला एक दिशा मिळते. आता इथे काय होतं माहिती, इथे बरेच वेळा आम्हाला लोकांना जेव्हा फोन करतात, जेव्हा मी काळ्या हळदीविषयी ते आमची कुठेतरी जाहिरात बघतात आणि मग ते मला फोन करतात, आणि तुम्हाला सांगतो ना की काय होतं ना, बऱ्याच वेळेला अर्धा तास त्यांना जे काही नको आहे की त्यांना काय कशा पद्धतीचा त्रास झालेला आहे ते आम्हाला अर्धा तास सांगतात. मग मी त्यांना फोनवरती विचारतो की बाबा रे तुम्हाला हवंय काय, बरं ते हवंय ते एका वाक्यात सांगतात आणि परत त्या निगेटिव्हिटीकडे जातात. मला ह्याचा त्रास होतो, त्याचा त्रास होतो, हे तेच होतो. मग आम्ही त्यांना विचारतो की समजा आता तुमच्यासमोर देव आला असेल फॉर एक्झाम्पल, त्यांनी सांगितलं 3 सेकंदामध्ये तुम्हाला जे हवंय ते सांगा, माझ्याकडे 3 सेकंदाचाच वेळ आहे किंवा 10 सेकंदाचा वेळ आहे, तुम्ही काय सांगाल. मग त्यांना प्रश्न पडतो की काय सांगायचं. इथे गंमत आहे ना, म्हणजे आयुष्यामध्ये जे काय हवं आहे का ना, त्याच्यासाठी तुमच्याकडे जे काय नको आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे अर्धा तास आहे. बरं काय पाहिजे आहे त्याच्यासाठी तुम्हाला 3 सेकंद पण आठवत नाहीये, मग तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी येणार कशा. ओके. आणि बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये हा चॅलेंज आहे, त्यांचा पूर्णपणे फोकस त्यांच्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ त्यांना जे नको आहे ते एक्सप्लेन करण्यामध्ये आणि त्याच्यावरती विचार करण्यामध्ये जातोय. मग जे हवंय ते कसं येईल. मग इथे तुम्हाला संकल्पसिद्धी नावाचा कार्यक्रम मदत करतो. ओके. मग संकल्पसिद्धी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय हवंय त्याच्यावरती आम्ही फोकस कसा करता येईल, त्याच्यावरती जास्तीत जास्त कसं बोलता येईल याचं तुम्हाला गायडन्स केलं जातं. ओके. बेसिकली बघा की आता तुम्ही रस्त्याने चाललात फॉर एक्झाम्पल, ओके, आणि रस्त्याने चालताना आपल्याला किंवा तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय, गाडी ड्राईव्ह करताना आपल्याला 3 सिग्नल लागतात, रेड, ग्रीन आणि येल्लो. हे सिग्नल सांगण्याचं काय काम करतात. तुम्ही कुठल्या ड्रायव्हरला बघितलंय का की रेड सिग्नल लागल्यानंतर अचानक घेऊन पळून गेला गाडी उडी सोडून. नाही, तर रेड सिग्नल लागला की थांबतो, ग्रीन असेल तर जातो आणि येल्लो असेल तर स्लो होतो. ते त्याचं इंडिकेशनचं काम करतात. ओके. मग हा प्रश्न पडतो की बाबा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं ओळखायचं का ना. रेड म्हणजे थांबा का ना, ग्रीन म्हणजे जा आणि येल्लो म्हणजे स्लो व्हा. ओके. मग तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत का ना, जेव्हा ते तुम्ही मनामध्ये विचार करता आणि मग त्याला अनुसरून बरेचसे जे इमोशन्स निर्माण होतात, मग त्यातले कुठले कुठले इमोशन्स, आनंद आहे, सुख आहे का ना, चांगली भावना आहे, प्रसन्न आहे, अशा प्रकारचे जेव्हा इमोशन जागृत होतात, दॅट इज अ पॉझिटिव्ह गोष्टी फॉर यू. आणि ज्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुमच्यामध्ये इनसिक्युरिटी येते, राग येतोय, भीती येते का ना, नैराश्य येतंय का ना, मग जेव्हा असे इमोशन्स निर्माण होतात त्या गोष्टी तुमच्यासाठी निगेटिव्ह आहेत, त्या गोष्टी तुम्ही इमिजिएटली थांबवल्या पाहिजे. विचार करणं तर थांबवलं पाहिजे. दॅट इज इंडिकेशन. ओके. त्याच्यामुळे संकल्पसिद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी हव्या आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी नको आहेत का ना, ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं ते गाईड केलं जातं, जेणेकरून त्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही निर्माण कराल आणि काळी हळद त्याची एनर्जी वाढून त्या गोष्टी आयुष्यात यायला सुरुवात होते. काळ्या हळदीचे साईड इफेक्ट असे काहीच नाहीत. म्हणजे बघायला गेलं तर गाडीचे काय साईड इफेक्ट असतात का, तर नाही. गाडी जर तुम्हाला व्यवस्थित चालवता येत असेल आणि जर तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये जर गाडी चालवत असाल तर डेफिनेटली तिचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट असे काय नाही, याच्याबद्दल कुठलीही भीती मनामध्ये बाळगण्याची गरज नाही. ती महालक्ष्मी स्वरूप आहे, ती माता आहे, तिची तुमच्यावरती नेहमी कृपाच राहते. बरोबर आहे की आपल्याला सगळ्या प्रकारची लोक भेटतात, आपल्या अवतीभोवती असतात आणि कोणीच 100% निगेटिव्ह किंवा 100% पॉझिटिव्ह नसतं. प्रत्येकाला लागलेली ती सवय. बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला साक्षात्कार झाला की मला काहीतरी आयुष्यात चांगलं करायचं आहे, म्हणून तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताय, काळी हळद घेतात. मग तेव्हा प्रश्न पडतो की अरे बापरे, हे लोक निगेटिव्ह बोलतात, मग काय. तर इथे ना एक सिंपल गेम सांगते. रस्सीखेच बघितली असेल सगळ्यांनी. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बरं, जिंकणार कोण आहे, ज्याचा जोर जास्ती लागेल तो. बरं, तर पॉझिटिव्ह वाल्यांना वाटतंय की आपण जिंकलो पाहिजे, तर ह्यांनी जास्त जोर लावायचा. बरं, मग हे आणि जास्ती जोर लावतील, पण ह्यांनी ते सोडायचं नाही आणि पॉझिटिव्ह विचार करत राहायचा आहे. जर ह्या पॉझिटिव्ह लोकांनी निगेटिव्ह लोकांचंच बरोबर आहे असा विचार करायला सुरुवात केली तर ह्यांनीच निगेटिव्हला मदत केली असं होतं. त्यामुळे इफ यू आर फिलिंग की तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि बाकीचे लोक निगेटिव्ह विचार करतायत, तर त्यांच्या विचारांना अजून भर घालू नका. ते करतात, करू दे, ते त्यांचं काम करतात. तुम्ही त्यांचा विचार करण्याचं काम करून अजून त्या निगेटिव्ह एनर्जीला भर देण्यापेक्षा तुमची एनर्जी कंटिन्यू ठेवा. अल्टिमेटली रस्सीखेचमध्ये जिंकतो तोच जो टिकून राहतो.
तुमची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी टिकवून ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतील. म्हणजे इथे एक गोष्ट खूप सातत्याने पाळण्याची गरज आहे, ती म्हणजे तुम्ही जे करत आहात ते करत राहण्याची. ओके. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे की ती लोक बीज लावतात, काळी हळद घरात ठेवतात आणि रोज विचार करतात, आज माझं झालं, आज माझं नाही झालं, आज माझं नाही झालं, आज माझं. रोज असं होतं का? आपण आता बीज लावल्यानंतर रोज उठून बघतो का, अरे आले का मूळ, अरे आले का मूळ? तशी परिस्थिती या लोकांच्या बाबतीमध्ये होती, हो ना. मला वाटतं इथे तुम्हाला श्रद्धेची गरज आहे. ओके. आणि इथे जर तुमची श्रद्धा असेल ना, तर ती श्रद्धा तुम्हाला पेशन्स ठेवण्यासाठी मदत करते. एक छोटंसं एक्झाम्पल देतो, श्रद्धा म्हणजे काय आणि त्याच्यावर मला एक्झॅक्टली कल्पना येईल. रामकृष्ण परमहंस आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु. एकदा ते आपल्या अनुयायांबरोबर एका नदीतून, बोटीतून चाललेले, हो ना. आणि जेव्हा ती बोट त्या नदीच्या मध्यभागी येते तेव्हा अचानक वारे यायला सुरुवात होतात, वादळ यायला सुरुवात होतात आणि ती बोट हेलिकावे घ्यायला सुरुवात होते. ओके. सगळेजण देवाचा धावा करायला सुरुवात करतात आणि हे आपले शांत बसलेले असतात, हे काही करत नाही, निशब्द शांतपणे बसलेले असतात. सगळेजण देवा मला वाचव, आम्हाला हे कर ते कर, कोणी जर आम्हाला तू त्या तीरावरती घेऊन गेला असता मी हे करीन ते करीन, काय ना काय चाललेलं असतं. शेवटी सगळ्यांना ज्याची भीती वाटत असते तसं काही होत नाही. ती बोट हेलकावे घेत घेत नदीच्या किनारी लागते आणि त्याच्यातून जशी ती नदीच्या किनारी लागते सगळेजण असे उड्या मारून ओशट पोचलो आणि देवाचे आभार विहार मानत असतात. हे शांतपणे त्या बोटीतून उतरतात आणि काठावरती चालत येत असतात. तर त्यांच्यातला त्यांचा एक जो प्रिय शिष्य असतो तो त्यांना विचारतो की माफ करा पण एक गोष्ट विचारू का? ते म्हणतात काय? तुम्हाला भीती वाटली नाही मग अशी आपण जगतो की मरतो अशी परिस्थिती आलेली, त्यांना तुम्हाला भीती काय वाटली नाही? काळी ब्रीज नावाचा काही प्रकार आहे की नाही तुमच्याकडे? तर ते हसतात, त्याला काही बोलत नाहीत आणि त्याचं डोकं घेऊन ते नदीमध्ये बुडवायला सुरुवात करतात, पाण्यामध्ये. जसं ते पाण्यामध्ये त्याचं डोकं बुडवत असतात तर तो हसायला लागतो. तर ते म्हणतात तू हसतोयस का? तो म्हणतो मी तुला मारण्याचा प्रयत्न करतोय पण तू हसतोयस का? तो नाही गुरु, मला माहिती आहे की तुम्ही मला मारू नाही शकत, तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे मला माहिती आहे, माझी तुमच्यावरती श्रद्धा आहे, तुम्ही मला नाही मारू शकत. तेव्हा ते त्यांनी काढलेले वाक्य आहेत. ते म्हणतात जशी तुझी माझ्यावरती श्रद्धा आहे ना तशी माझी त्याच्यावरती श्रद्धा आहे. त्याने जर माझं वाकडं करायचं ठरवलं असेल ना तर ह्या जगामध्ये अशी कुठलीही शक्ती नाही आहे जी मला वाचवू शकते, है ना. आणि त्यांनी मला जर वाचवायचं ठरवलं असेल तर ह्या जगामध्ये अशी कुठलीही शक्ती नाही आहे जी मला मारू शकते. मग भीती कसली? ओके. ही श्रद्धेने जो काळ्या हळदीची सेवा करतो ना त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतो. अनेक जणांचा हा प्रश्न असतो की कंद घेऊ की रोपं घेऊ, किंवा ज्यांनी आमचा रोपांचा व्हिडिओ बघितलेला असतो ते म्हणतात मला रोपं पाहिजे, ज्यांनी कंदांचं काहीतरी बघितलेलं असतं ते म्हणतात मला कंदच पाहिजे. ऍक्च्युली कंद घेऊ की रोपं घेऊ आपल्यासाठी नक्की चांगलं काय हे निसर्ग ठरवत असतो. तुम्ही ज्या कंडिशनमध्ये असताना आमच्याकडून ती मागणी केलेली आहे तेव्हा सीझन कुठला चालू आहे त्या सीझनला अनुसरून असलेल्या गोष्टी तेव्हा अवेलेबल असतात. म्हणजे जर आता तुम्ही साधारणतः ह्या दरम्यान, आता सध्या चालू आहे मार्च महिना चालू आहे, तर मार्च महिन्यामध्ये कंद असतात. ते काळ्या हळदीचं सुप्त स्वरूप आहे, कंद स्वरूप. तर ते कंद तेव्हा घ्यायचे असतात, अभिमंत्रित कंद असतात, ती तुम्ही घ्यायची, घरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आणि पुढे जाऊन तुम्ही त्याची रोपं पण बनवू शकता. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्यातून रोपं तयार होतात. आणि जर तुम्ही माझ्याकडे अचानक मे एंडिंगला आला, जून महिन्यात आला, तेव्हा माझ्याकडे कंद नसतातच. माझ्याकडे नसतात म्हणण्यापेक्षा निसर्गातच कंद नसतात. तेव्हा रोपांचा सीझन असतो, कारण प्रत्येक कंदाचं रूपांतरण ऑटोमॅटिकली रोपामध्ये झालेलं असतं आणि ती रोपं ते त्याचं जागृत स्वरूपे ते आपल्या घरामध्ये ठेवणं गरजेचं असतं. ती रोपं साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत जगतात, नंतर ती आपोआप हळूहळू सुकून जातात. बरं, सुकली म्हणजे अपशकून झाला का? नाही, ते त्याच्या पुढच्या पायरीसाठी रेडी झालंय, त्याच्यापासून परत कंद तयार होतात. सो कंदांपासून रोपं आणि रोपांपासून कंद ही सायकल असते. आपण कुठल्या सीझन मध्ये हे घेण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्यापर्यंत काळी हळद जी पोचते, आम्हा दोघांचा असा ठाम विश्वास आहे आपण काळ्या हळदीला आणत नाही, काळ्या हळदीने ठरवलेलं असतं तुमच्या आयुष्यात येणं. जर ती तुमच्या आयुष्यात असेल ना तर ती कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि जर हे नसेल तर तुम्ही कितीही आदळपट करा ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आहे. असे अनेक लाईव्ह एक्झाम्पल्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे ज्या क्षणाला तुम्हाला ती बुद्धी झालेली आहे की मला हे आणायचं आहे, तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचलेली आहे, तर तेव्हा जे उपलब्ध आहे ते आपण आपल्या घरामध्ये ठेवून त्याची योग्य ती पूजा करणं हे आपल्या हातामध्ये असतं.
म्हणजे 8 महिने जागृत अवस्था आणि 4 महिने निद्रावस्था हा तिचा जो काळ आहे. तुम्ही कुठच्या दरम्यान आम्हाला फोन करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि जेव्हा तुम्ही मला फोन कराल तेव्हा मी तुम्हाला गाईड करू की एक्झॅक्टली जे उपलब्ध आहेत ते तुम्ही ते घेऊ शकता. काळ्या हळदीच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही कंद घेता तर कंदांच्या बाबतीमध्ये आम्ही त्याची काही स्पेशल पिशवी डिझाईन केलेली आहे. त्याला मी बटवा म्हणतो. त्या पाऊच असतं त्याचं. त्या पाऊचमध्ये ठेवून तुम्ही काळी हळदीची कंद घरात, देवाऱ्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश काउंटरमध्ये कुठल्याही हवेशीर ठिकाणी ठेवून त्याची पूजा करू शकता. हे कंदांच्या बाबतीमध्ये झालं. आणि जेव्हा तुम्ही रोपं घेता तर ती रोपं आम्ही जेव्हा पाठवतो तुम्हाला तर ती तुम्ही कुंडीमध्ये लावून घरामध्ये वेगवेगळ्या दिशांना ठेवू शकता. ओके. बरं, ही कंद वेगवेगळ्या दिशांना ठेवायची नसतात. साधारणतः 7 कंदांचा एक सेट एका घरासाठी लागतो आणि तो संपूर्ण सेट म्हणजे छोटासा असतो, एका हातावर मावेल एवढा. म्हणजे त्याला काही खूप मोठी जागा लागत नाही. तर हा 7 कंदांचा जो सेट आहे तो तुम्ही संपूर्ण एकत्र त्या पिशवीमध्ये ठेवून, ती पिशवी जी आहे, पाऊच आहे त्याचं स्पेसिफिक बनवलेलं आहे खास, तर ते पाऊच तुम्हाला जिथे कुठलीही पॉझिटिव्ह जागा असेल त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ती कधी टांगून ठेवू नये. काळी हळद कुठे बांधायची नसते, घराबाहेर ठेवायची नसते. घराच्या आतमध्ये पॉझिटिव्ह ठिकाणी तिला आपल्याला ठेवायची असते. जिथे आपला वावर आहे, अडगळीच्या ठिकाणी शक्यतो ठेवू नये. जिथे आपला वावर आहे अशा ठिकाणी, म्हणजे महालक्ष्मीचं चित्र तुम्ही कुठे लावाल तिथे ठेवलं पाहिजे. बरेच जण आम्हाला विचारतात, मी जर काळी हळद घेतली आणि ते कोणी बघितलं मग काय होईल. गणपती बाप्पा तुम्ही घरामध्ये आणला, एखादं चित्र लावलं तर तुम्ही हा विचार करतात का? नाही ना. म्हणजे आपण सिम्पली खूप पॉझिटिव्हली त्याची पूजा, जिथे कुठे दिसलं तरी आपण, साधी पत्रिका दिसली तरी आपण नमस्कार करतो ना. जे सिम्पल तेच आहे, ती एनर्जी आहे. ही गोष्ट कुणापासून लपवण्याची गरज नाही. काळी हळद म्हणजे कुठल्या वाईटासाठी आपण करत नाही आहोत. काळी हळद एका चांगल्या कामासाठी, आपल्या घरामध्ये समृद्धी यावी यासाठी असते. त्यामुळे तिला कुणी बघितलं तर काहीच हरकत नाही, ती इतरांपासून लपवू नये. आणि सेकंड थिंग, बऱ्याच जणांना वाटतं की खराब होईल का, तर नाही. काळ्या हळदीमध्ये मूळताच जगण्याची प्रचंड जास्त कपॅसिटी असते. ती सहजासहजी मरत नाही. साधारणतः वर्षभर ती चांगली राहते आणि ती अशी आल्यासारखी असते, म्हणजे बाहेरून कोरडी आणि आतमधून ओलसर. त्यामुळे ती टिकून राहते आणि योग्य वेळ जेव्हा येईल तिच्यासाठी तेव्हा ऑटोमॅटिकली तिच्यामधून अंकुरण व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण तिचं रोपट्यामध्ये रूपांतरण करू शकतो. एक मुद्दा जो आवरून मला मांडावंसं वाटतं ना, की बरेच जण आम्हाला फोनवरती विचारतात, मी काळी हळद घेतली आणि इतरांना माहिती पडलं तर काय. तर खरंच बघा, लक्षात घ्या, मगाशी जसं मी सांगितलं ना, की ती कुठली एनर्जी वाढवणार आहे, तुम्ही जे निर्माण करणार आहे. जर तिला घेतानाच तुम्ही इतक्या निगेटिव्ह एनर्जीने त्याला घेत असाल तर ती तेच गोष्ट करणार आहे. त्याचा तुम्हाला फायदा कसा होईल. ओके. मला वाटतं की इथे पहिली गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे की अरे बाबा, लक्ष्मी माझ्या घरी येते, तिचं मनापासून स्वागत केलं पाहिजे, तिला लपवलं नाही पाहिजे. ओके. त्यामुळे हसत मुखाने तिचं स्वागत करणं, तिला घरामध्ये स्थापना करणं, तिची रोज आराधना करणं. बऱ्याच वेळेला आम्हाला हा प्रश्न येतो काळ्या हळदीच्या बाबतीमध्ये, रिझल्ट मिळणार असेल तरच आम्ही घेतो. म्हणजे रिझल्ट किती दिवसात रिझल्ट मिळेल आम्हाला, हा आम्हाला प्रश्न येतो. आम्हाला खरंच आश्चर्य वाटतं. आपण जेव्हा गणपती घरामध्ये आणतो तर त्या मूर्तिकाला विचारतो का, अरे मूर्ती ठेवल्यानंतर किती दिवसामध्ये रिझल्ट मिळेल रे. आपण नाही विचारत ना, आपण श्रद्धेने त्याची सेवा करतो. काय होतं ना, पण इथे असं पण आहे, ज्या सेकंदाला मूर्ती घरात प्रवेश करते त्या सेकंदापासून घरात चैतन्य, वातावरण चेंज होतं बघा. हा, प्रसन्न वातावरणाला सुरुवात होतं. ओके. सो मला सगळ्यांना एकच सांगायचं वाटतं, कृपा करून तिच्याकडे कुठल्याही वस्तू स्वरूप म्हणून बघू नका, रिझल्ट देणारी वस्तू म्हणून बघू नये. ती माता स्वरूप आहे. ओके. आणि तिची कृपा असेल तर आपल्याला डेफिनेटली फायदा होतो. काय होतं ना, इथे तुम्ही परत वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या रिझल्टवरती कॉन्सन्ट्रेट करून किंवा त्याची अपेक्षा ठेवून आपण तिला घरामध्ये बोलवतो, तिची स्थापना करतो, ओके, तेव्हा सेवाभाव निघून जातो. तेव्हा तो व्यवहार होतो की बाबा मी तुला आणलेला आहे, मला आता रिझल्ट दे. आणि आपण रोज काय निर्माण करणार, रोज आपण विचार करणार, अरे मी ही गोष्ट योजलेली ती आज पण नाही झाली, ही आज पण नाही झाली, ही आज पण नाही झाली. आणि जेव्हा तुम्ही रोज सातत्याने जर असा विचार करणार की ही गोष्ट आज पण नाही झाली, आज पण नाही झाली, तर काळी हळद ती एनर्जी बूस्ट करणार आहे, तुम्हाला फायदा नाही होणार आहे. प्रत्येक गोष्टीला तथास्तु येतोय. त्यामुळे आम्ही लोकांना हेच सांगतो की जर तिला घेणार असाल तर सेवेच्या किंवा श्रद्धेने तिची आराधना करण्याच्या उद्देशाने घ्या. कारण जेव्हा तुम्ही कुठल्या तरी अपेक्षेला ठेवून जी सेवा कराल ना, ती सेवा होत नाही, तो व्यवहार होतो आणि मग त्यावेळेला आपली परीक्षा जास्त घेतली जाते. त्यामुळे काळी हळद घेताना नेहमी सेवेच्या उद्देशाने घ्यावी. ती मागवण्यासाठी म्हणून तुम्ही म्हणजे आमच्या टीमकडून किंवा आमच्याकडून जर तुम्हाला काही मेसेज आला असेल
तर त्याला रिप्लाय करू शकतात. तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअपचे आमचे नंबर दिसत असतील त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. किंवा त्याचबरोबर आमचे सगळे जे यूट्यूबचे चॅनल आहे, फेसबुकचे चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, ह्या सर्व गोष्टींना तुम्ही लाईक शेअर करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात, जेणेकरून त्या संदर्भातले पुढचे व्हिडिओ, पुढच्या बद्दलची अजून काही माहिती असेल ही सर्व माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि त्याच्यात सुद्धा आमचे नंबर्स कायम ओपन असतात. सो तुम्ही ह्या नंबर्सला संपर्क करून तुम्ही आमच्याकडून काळी हळद मागवून घेऊ शकतात. ती तुमच्यापर्यंत 100% पोहोचते. आज भारतभरामध्ये आम्ही काळ्या हळदीचे पार्सल जे आहे ते रजिस्टर पार्सलच्या माध्यमातून किंवा इंडियन पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून घरपोच सेवा ही देत असतो. आणि बरेच वेळा असा प्रश्न येतो की खरंच मला मिळेल का, कारण काळ्या हळदीच्या नावाखाली बरेच जण खूप मोठ्या प्रमाणात फसवाफसवी चालते. तर जी लोक त्यांचं तोंड सुद्धा दाखवत नाही किंवा जी लोक तुम्हाला दिसत नाहीये अशा लोकांपर्यंत कितपत विश्वास ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. पण जी लोक जेन्युइनली काम करतात, तुम्ही इथे येऊन आमच्याकडे व्हिजिट करू शकतात, आमच्या बरोबर बोलू शकतात. तुम्ही आम्हाला आता व्हिडिओवरती बघता आहात तर तुम्ही जरूर आमच्यावर विश्वास टाकून ह्या गोष्टी आमच्याकडून मागवू शकतात. आजपर्यंत असंख्य लोकांना म्हणजे जवळपास 14,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत आम्ही काळी हळद डिलिव्हर केलेली आहे सक्सेसफुली. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अत्यंत चांगले असे रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे जरूर तुम्ही जर आमच्याकडून काळी हळद घेतली तर आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि ऑथोराइज सोर्सेसच्या माध्यमातूनच पोहोचवू आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणण्याचा जरूर प्रयत्न करू. थँक्यू. आमच्या दीपाली प्रणित हॅपी इको विलेज या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.